गर्भाशयात गर्भ सोडल्यानंतरचा जो वेटिंग पिरियड असतो, म्हणजे आज गर्भाशयात गर्भ सोडले किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं आणि आजपासून आपण 12 ते 14 दिवसानंतर प्रेग्नन्सीची टेस्ट करणार आहोत, हा प्रत्येकासाठी खूप डिफिकल्ट कालावधी असतो. मनात सतत हुरहुर असते की प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येईल की नाही येईल, आणि कुठली गोष्ट केली तर मला प्रेग्नन्सीला धक्का लागेल का, ही सतत हुरहुर मनात असते. आणि नातेवाईक पण पेशंटला सांगत असतात, तू आराम कर, तू हे करू नकोस, ते करू नकोस, वगैरे वगैरे. म्हणून मी तुम्हाला एक साधारण गाईडलाईन देतो की या कालावधीमध्ये काय काळजी घेतली पाहिजे आणि काय आपण थोडं आरामात कसं राहू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, या पूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला कोणतंही इन्फेक्शन होता कामा नये. म्हणजे तुम्ही कुठं बाहेर काही खाल्लं आणि त्याच्यामुळे गॅस्ट्रायटिस झाला किंवा गॅस्ट्रोएंटरायटिस झाला, डायरिया झाला किंवा सर्दी खोकला झाला, असं होऊन तुम्हाला जर 101, 102 असे तापाचे स्पाइक्स आले तर ती प्रेग्नन्सी राहायला अवघड होऊन बसतं. त्यामुळे तुम्ही बाहेर जाताना खूप गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. मुद्दामून देवळात जाणे, मंडईला जाणे अशा गोष्टी टाळा. पण एखाद्या गार्डनमध्ये जाऊन तुम्ही एखादा वॉक करत असाल, तरी तो वॉक 1 किलोमीटरचा असेल तरी चालेल, कारण तिथलं फ्रेश एन्व्हायरमेंट असतं आणि तिचं क्रॉस इन्फेक्शन व्हायची शक्यता फार कमी असते. घरातल्या आप्तस्वकीयांना जर सर्दी खोकला ताप असेल तर त्यांच्यापासून मुद्दामून लांब राहावा किंवा दुसऱ्या रूममध्ये झोपा. तुम्ही कृपया मास्क वापरू शकता. त्यामुळे इन्फेक्शनपासून दूर राहणं हा सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. दुसरी गोष्ट, पूर्ण आराम कधीही करू नका. म्हणजे कंप्लीट बेड रेस्ट घ्यायची बिलकुल गरज नाही. खूप वेळा या कालावधीमध्ये तुम्हाला हॉर्मोन्स चालू असतात आणि या हॉर्मोन्स आणि तुम्ही जर पूर्ण आराम केला तर व्हीनस थ्रोम्बोसिस व्हायचं, पायाला सूज यायची, असे रिस्क फॅक्टर तुमचे वाढतात. तर पूर्ण आराम करू नका. घरातल्या घरात छोटी मोठी कामं करणे, इकडे तिकडे फिरणे, जिना चढ उतार करणे. समजा तुम्ही 3rd फ्लोअरला राहत असाल तर दिवसातून एकदा किंवा इव्हन 2दा देखील चढ उतार केल्याने काहीही अडचण येणार नाही. ह्याचं लॉजिक असं आहे की जेव्हा तुम्ही शिंकता, जेव्हा खोकता किंवा जोराने हसता, तेव्हा जे पोटात इंट्रा ॲब्डॉमिनल मोमेंटरी प्रेशर निर्माण होतं ते तुमचं चढ उताराने तुमच्या वाकून काही कामं केल्यापेक्षा कित्येक पटीने जास्त होतं. डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगू का, शिंकू नका, खोकू नका, जोराने हसू नका, असं नाही. ह्या त्या आपल्या नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे अशा मेकॅनिकल गोष्टींनी त्या गर्भाला काही त्रास होत नसतो.